बिनविरोध झालेल्या निवडणुकांच्या निकालावरून मनसेचा आक्रमक पवित्रा. मनसेचे नेते थोड्याच वेळात निवडणूक आयुक्तांची भेट घेणार. रिटर्निंग ऑफिसरची भूमिका संशयास्पद असल्याचा दावा. कुलाव्यामधील अर्ज भरतानाच्या गोंधळामध्ये निवडणूक अधिकाऱ्यावरती ठपका. मुंबई महानगरपालिकेनं निवडणूक आयोगाला दिलेल्या अहवालामध्ये ठेवलं बोट. राहुल नार्वेकरांच्या विरुद्ध दिलेली तक्रार जनता दलाकडून मागे. ठाकरे बंधू आज मुंबईच्या शिवडीमधील शाखांना भेटी देणार. दोन्ही ठाकरे लालबाग, परळ, शिवडी आणि वरळीमध्ये संवाद साधणार. पदाधिकाऱ्यांना देखील करणार मार्गदर्शन. मुख्यमंत्री फडणवीसांच्या सभांचा धडाका. दिवसभरामध्ये मराठवाडा पिंजून काढणार. संध्याकाळी पुण्यामध्ये देखील सभा. महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रचारावर जोर. जुन्या जखमा आहेत, थंडीमध्ये जास्त उफाळून येतात. उद्धव ठाकरेंच्या आरोपांना राहुल नार्वेकरांचं उत्तर. हे तर लोकांचं प्रेम. अकोल्यामधल्या सभेमध्ये झालेल्या गोंधळाच्या नंतर ओवेसींचं स्पष्टीकरण. काल एमआयएमच्या सभेमध्ये चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती. गर्दीला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज. आता ठरवलंय घरी बसायचं. खासदार नारायण राणे यांचे राजकीय निवृत्तीचे संकेत. मुलांना नांदा सौख्य भरे म्हणत भावनिक साथ. बांदा ते कणकवली राणे समर्थकांचं शक्ती प्रदर्शन. सोलापूरमधील मनसे पदाधिकारी बाळासाहेब सर्वदे खुनाच्या प्रकरणी 14 जणांना अटक. कराड जवळच्या तासवडे टोल नाक्यावरती घेतलं ताब्यात. सर्वदेंची अर्ज मागे घेण्यावरून केली होती हत्या. उमर खालिद आणि शर्जीलला जामीन नाहीच. दिल्ली दंगल कटाच्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय. अन्य 5 आरोपींना मात्र सुप्रीम कोर्टाकडून जामीन. खुल्या जागा आरक्षित नाहीत, भरतीमध्ये सर्वांना उपलब्ध. सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय. एससी, एसटी, ओबीसी आणि ईडब्ल्यूएसही खुल्या जागेसाठी पात्र असल्याचा निर्वाळा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.